त्यानंतर तमाशात आलो, नाट्याची नोकरी पण केली. पण साला आपली कणकी काय गेलीच नाही हो. आता काय केलंय बघा, साधू करतोय. आता साधूच्या वेशाने मस्त लोकांना लुबाडतो आणि मग जातो कुठेतरी. कारण तो कालिया टाकू आमचा हो, तो कधीही येऊन आम्ही जो मान फिरवून टाकत हो, त्याच्या विरुद्ध साक्षी दिली होती ना मी. या साधूच्या वेशाने म्हणजे आपलं संरक्षण होईल नक्की. अरे दोस्तवड्या, तू इथं काय करतोय? पिस्तूल? हे पिस्तूल बघून तू काय विचारतोय? तू काली आहेस ना? तुला बाजूला कसं जाऊ? सर्व जाणतो आम्ही. अरे तू केलेला खूनही ठाऊक आहे आम्हास. कुणी केला खून? तू केला आहे गावांगावांचा खून. अरे सध्या तू एका मोठ्या संकटात आहेस. अगदी बरोबर बोललास बाबा. अरे तुझ्या या अति संतापित स्वभावामुळे तू गोत्यात आला आहेस. अगदी बरोबर बोललास बाबा. जमान, नाही म्हणजे अगदी खोटं बोललास. हे जमान, आमच्यासारख्या तपस्यांच्या मुखातून खोटं निघणं अशक्य आहे. तुझा पाय दुखायला लागलाय वाटतं. जमान, बाबाचं जरा पाहायचे. बाबा हे 500 रुपये घ्या. 500 रुपये? अरे 500 रुपयात उंदीर मला तर पाप करू. तू तर एक भला मोठा माणूस ठार केला आहेस. अरे भला मोठा माणूस ठार करून महापाप केला आहेस. महापापाबरोबर ₹1000 द्यावे लागतील. म्हणजे किती? 5001 रुपये द्यावे लागतील. 5001? होय. अरे 5000 देवासाठी आणि ₹1 आमच्यासाठी. बरं बाबा हे 5000 घ्या आणि हे सुट्टे ₹1 सुद्धा घ्या. वा, बरोबर आहे का? हो हो, पण मी संकटमुक्त होईल ना? बेशक. अरे नाही संकट मुक्त झालास तर हे आमचं शीर या धडा वेगळा करून टाक. पण त्यासाठी एक गोष्ट करणं अपरिहार्य आहे तुला. कोणती बाबा? मी एक काय 10 करी. सध्या एकच कर. अरे ज्या ठिकाणी तू भावाला मारला त्या ठिकाणी तू माती आण आणि 1 शेर माती खा. 1 शेर माती? आणि तुरुंगात जाऊन मातीच्या भाकऱ्या खाण्यापेक्षा 1 शेर माती खाणं केव्हाही चांगलं होईल तुला. चालेल चालेल, मी 1 शेर माती खायला तयार आहे. एवढं केलंस की त्याच ठिकाणी तो तुला 4 दिवसांत कडक राम मिळेल. त्याला तू मारू नकोस. उलट तुला पैसे दे आणि खुश करून टाक त्याला. आणि जर तू त्याला मारलास तर 2-2 खून केलं मग तो साक्षात परमेश्वर पण तुला वाचवणार नाही. चमनराव, मागापासून मी पाहतोय आणि तुमच्या हृदयाचा आवाज ऐकतोय मी. तुमच्या मुलीच्या लग्नाविषयी विचार करतो आहेस. अगदी बरोबर बोललास बाबा. माझ्या मनातला बोललास. खरंच तुम्ही अंतर्यामी आहात बाबा. खरंच तुम्ही अंतर्यामी आहात. काही सांगतो आम्ही बाळका. अरे तुझ्या मुलींच्या लग्नाचा विचार करून करून त्या डोक्यामध्ये केस पण दिले झाले. बरं कालिया, तू जा पाहू. उगाच तिष्ठत राहूच नको इथे. तू तुझ्या कार्यात लागावं हेच उत्तम आहे तुझ्यासाठी. चालेल बाबा, नमस्कार करतो. या कडकनाथाचा कडक कडक आशीर्वाद तुझ्यावर कायम आहे. बाबा येतो. जमान, या बाबा. अरे अरे चमन, अरे तुझ्या मुलीसाठी या पंचकृषीत एकही नवरा मुलगा नाहीये बघ. बाबा मग ते शोधू नका मुलगा मी माझ्या आई अरे अरे परदेशी नवरा मुलगा नवरीच्या शोधात गावात आलाय. आई सुवर्ण योग आहे बघ. त्याच्याशी लग्न करून दे बघ. परदेशी नवरा म्हणजे आपल्या गावात? हो. कोण आहे तो? अरे तो कडकराम. तो कडकराम. अरे भटका आहे 1 नंबरचा. खबरदार. त्या कुठला? त्याला भटका बोललास तर आजचा भटका तो उद्या श्रीमंत होणार आहे. अरे त्याच्याशी जर तुझ्या मुलीचे लग्न नाही लावशील तर स्वर्गाच्या दारात नरकात ढकलल्यास असं होईल तुला. अरे तुझी पोरगी अशी कुवारी होऊन म्हातारी होऊन मारावी इच्छा आहे का तुझी? नाही बाबा, मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागेन. हे तुझं बरं तुला कळलं ठीक. बरं दुकानात त्याचं मानवाचा खर्च कर आणि लग्न लावून दे त्यांचं. शिवाय घर पण बांधून दे त्याला. हो घर? या वाळमध्ये घर? बरं का घर घर का लागली तुला? शिवाय 5 एकर जमीन पण दे त्याला. कागद मला आकडायला लागलाय तिकडून आणि तुला कुठून 5 एकर जमीन? आणि 1 लाख
पण द्या त्याला. हुंडा? त्याला हुडहुडी भरली हुंड्यामध्ये तर थंडावर पडशील. तुझी पोरगी तुला कोरे लावून म्हातार घेऊन मला इच्छा आहे काय तुझी? नाही बरं बाबा, मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे करतो. बस तुझं भलं तुला कळलं का ते ठीक आहे. बरं जा पांडवाचा खर्च कर, मस्त लग्न लावून दे त्यांचं. बरं ठीक आहे, स्वामी कडकनाथ महाराज. या कडे. जा, जा, जा. चला. महाराज की. चला मस्त पूर्ण आयुष्याची सोय झाली. आता मस्त सुखाने संसार करूया. चला येतो मंडळी. बाबा अरे वाटलं होतं तेव्हा तरी पोलिसांच्या गोळीने स्मरण येईल पण बरीच पाप केली तरी पण थोडंफार पुण्य कुठेतरी लपून राहिलं होतं म्हणूनच तुझ्याकडून मानलेल्या का होईना पण पुत्राकडूनच पाणी पिऊन संभाबा अरे का बोलतोस असं? कारण या आजारपणातच माझा अंत होणार आहे असं दिसतंय मला पण. संभाबा होय मी आता भेटलोय पूर्वीसारखी उमेद राहिली नाही माझ्या पण आता इथून पुढे माझा वारसा तुला चालवायचा. आजपासून तू आपल्या टोळीचा सरदार. संभाबा अरे इतकी घाई कशाला? अजून खूप काही शिकायचंय तुझ्याकडून. पोरा तसं पाहिलंस तर माझ्या मृत्यूनंतर तुलाच आपल्या टोळीचा सरदार व्हायचा. पण माझ्या मृत्यूपूर्वी तू आपल्या टोळीचा सरदार व्हावंस असं मला वाटतं. कारण तुझं कर्तृत्व मला माझ्या उघड्या डोळ्याने धर्मा डाकू म्हटलं की लोकांच्या मनामध्ये सैतानाची प्रतिमा उभी आहे. आज ही लोक मला त्याच रूपात ओळखतात. तुला डाकू बनायचंय पण डाकू म्हणून डाकूचं हृदय अंतकरणात ठेवू नकोस. डाकू झालास तरी गोरगरिबांचा वाली हो, त्यांचा देव बन, गोरगरिबांचा रक्षण करता. संभाबा तुझा हा उपदेश आदेश मानून वागेल हा धर्म. सुडाचा खुनाचा बदला खुनानं घे आणि अन्यायाचा बदला माझ्या या आसुडानं घे. शेठ सावकारांची जुलुमी सत्ता चिरडून टाकेल आणि आणि दीन दयाळूंचा गरिबांचा रक्षण करता होईल. असं वागलास तर लोक तुला माझ्यासारखा क्रूर कर्मा नाही तर डाकू धर्मात्मा म्हणून ओळखतील. काय जवानाने सरजा भवानरावाचा खून कोणी केला? कालियाने. कालिया आजपर्यंत तू इतरांवर फुटकार टाकत होतास, इतरांना दाऊश करत होतास, पण आज अप्रत्यक्षरित्या तू माझ्याच पायात घोटाळलायस. संभाबाची शिक्षा तुला जरूर मिळेल. संभाबा हुकूम करा. 100 मोजाच्या आतल्या कालियाचे 100 तुकडे करून तुझ्या पायाशी टाकतो. हे काम तुलाच करायचंय. पण जरा सबू सर्जा त्या पोरीचं काय झालं आणि भवानरावाचा खून का करण्यात आलाय? कालिया जबरदस्त कल्याणला पळवून नेत होता. त्याच्यात मध्ये भवनराव पडले. दोघांच्या झटापटीमध्ये कालियाने पिस्तूल काढून भवनरावचा खून केला आहे. मग कालियानं त्या पोरीला पळवली नाही, इनामदारने आपली मुलगी म्हणून समजा गावकऱ्यांसमोर तुला घरी घेऊन गेले आहेत. इनामदार अरे शेवटी पोरीला घरात घेतलंसच, तमाशात नाचणाऱ्या पोरीला आपली पोरगी म्हणून स्वीकारलंसच. आज हे सारं गाव तुझ्यावर हसलं असेल, साऱ्या गावात तुझी चिथू झाली असेल. इनामदार अरे आज माझी वृद्ध मुलगी तुझ्याकडे पाहून आत्मसमाधानाने खदा खदा हसली असेल. माझ्या पोरीला मारून संतांना वाचून मला तडफडवलंस, पण आज तुझी पोरगी तुला मिळून देखील तू तडफडतो आहेस. माझी पोर, माझी सुंदरा, कशा विसरू रे, कशा विसरू त्या शिवाच्या वेदना, कसा विसरू रे त्या तडफडत्या आत्म्याचा आक्रोश. संभाबा अरे काय पागलपणात बडबडतो आहेस? पागल? हा धर्मा, असाच पागल झालो होतो मी त्यावेळी.
या पागल डाकूला जन्म देणारा हाच तो इनामदार आहे. याच इनामदाराने माझ्या हातातली टप आणि तुंतुला छेनून माझ्या हाती बंदूक दिली. म्हणजे पोरा तुला मी माझी आज कर्मकांड सांगतो. पूर्वी मी एक नावाजलेला तमाशा फडमावत होतो. माझी पोर माझ्या तमाशात नाचत असे. त्यावेळी या दुष्ट इनामदाराचं तिच्यावर प्रेम होतं आणि या प्रेमातूनच सुंदराच्या आयुष्याचा, माझ्या आयुष्याचा आणि त्या इनामदाराच्याही आयुष्याचा नाश करणारं पाप होत आहे. पण त्यावेळेला या इनामदाराचे लग्न झालं होतं आणि म्हणून आपली आबरू वाचवण्यासाठी या इनामदारानं माझा तमाशा फडत जाऊन टाकला. आणि या जळत्या फडात माझी सुंदरा, माझी निष्पाप पोर जळून गेली रे. बाबा पोरीच्या राखेबरोबरच या भल्या माणसाच्या हृदयातली माणुसकी देखील जळून खाक झाली. मी इनामदाराच्या प्रतिशुराच्या आगीत भडकू लागलो आणि अचानक मला इनामदाराच्या सुराची किंमत सापडली. मी इनामदाराच्या पोरीला पळवली आणि भवानरावाच्या तमाशात नेऊन ठेवली. तीच ही पोर कल्याणी. मग संभाबा या अनर्थाचं किडलेलं मूळ आजपर्यंत का जिवंत ठेवलंयस तू? अरे ह्या महापाप्याला त्याच वेळी त्याच्या पापाची शिक्षा का दिली नाहीस? ठीक आहे, जे तू केलं नाहीस ते मी करणार आहे. जसं इनामदारानं तुझ्या मुलीला जिवंत जाळलं भर तमाशा फडात, तसं मी जाणार आहे इनामदाराच्या मुलीला जिवंत त्याच्या नजरेसमोर. थांब संभा. अरे अनेक मुर्दे पाडले मी माझ्या आयुष्यात. या इनामदाराचा मुर्दा पाडायला मला काय वेळ लागला असता का? एवढे वाडे झाले मी. या इनामदाराचा वाडा जाळायला मला अजिबात वेळ लागला नसता. मी इनामदाराचा सूड घेतलाय. वेगळ्याच प्रकारे या इनामदाराचा सूड घेतलाय. त्याचा वाडा न जाळताही त्या वाड्यात तो जळतो आहे. पश्चातापाच्या, अपमानाच्या, निंदा नालस्तीच्या ज्वाला त्याला चहू बाजूंनी ग्रासत आहे. त्याचंच कुकर्म त्याला खातंय त्या वाड्यामध्ये. पण संभावा मी त्याला ठार करणार आहे. त्याला जिवंत जाळणार आहे मी त्याच्या वाड्यासहित. त्याला किंवा त्याच्या मुलीला मारून माझा सूड अपुरा घेऊ नकोस. पोरीच्या जीवाला अपाय करू नकोस. असा अधर्मानं वागू नकोस. बापाच्या पापात त्या पोरीला वाटी करून घेऊ नकोस. पण संभावा निदान माझा सुडानं पेटलेला मी शांत तरी होऊ दे. निदान त्या इनामदाराने आजूबाजूचे फटके तरी मारू देत मला. ठीक आहे, होऊ दे तुझ्या मनासारखं. पण एक लक्षात ठेव, या इनामदाराला मरण मात्र असं तरफडतच यायला हवंय. सजा, काय खबर? त्या गावामध्ये एक नवीन माणूस आला आहे. त्याचं नाव कडकराम आहे. कदाचित खबरही असेल. धर्मा, नीट कसून चौकशी करा त्याची. तो पोलिसांचा खबऱ्या तर नाहीये ना याची खात्री करा. आणि जर तो पोलिसांचा खबऱ्या असेलच तर त्याच्या मरणाची खबर पोलिसांनाही लागणार नाहीये याची काळजी घ्या. ठीक आहे संभाबा, जर खबऱ्या असेल तर त्याचा प्रेत दरीत फेकून देतो मी. ठीक आहे. चल जा, येतो संभाबा. जय भवानी. जय भवानी. नमस्कार. काय म्हणजे आपल्या म्हणण्याप्रमाणे झालं तर ठीक. काय म्हणजे काय तो कालियाला सांगत नव्हतं काय तर तो कधी पण येतो माझी मान पिरगुरून टाकत. सापडला माझ्या विरुद्ध साक्ष देतो. माझ्या पिलाट फारच करतो. तुम्हाला वेळ सावित केलंस कडकराम. अजाणतेपणे जर काही माझ्याकडून चूक झाली तर मला क्षमा करा. माझी चूक झाली. तुमच्या विरुद्ध सरकार दरबारी साक्ष नव्हतो. आता मी साक्ष पण देणार नाही आणि कायच नाही. बरं
मी येतो. थांबा, कुठे चालला जातो मी. हो थांबा. अरे काली असं कर, त्या स्वामीने काय सांगितलंय पैसे दे आणि त्याचं तोंड बंद करून टाक. कळकराम इकडे या. काय अहो हे 500 रुपये ठेवा. पैसे नको आम्हाला. अहो आणि काय पैशासाठी करत नव्हतो. हो घ्या हो. हो नको नको. हो चमनराव, हो कडकराम घ्या. आलेली लक्ष्मी लाकाडू नये म्हणतात. असं म्हणता येतं द्या मग. बरं चमन मी येतो, माझं जरा काम आहे. कळकराम नाही नाही आता बिंदास जा. आता आम्ही काय साक्ष बिक्ष काय घेणार नाही. बरं आम्ही पण येतो आता. हो थांबा, कुठे चालला थांबा जरा. बोला काय म्हणता. काय मग कडकराम, यावर्षी लग्न वगैरे करायचा विचार आहे की नाही? लग्न हो हा काय मध्ये भरता विषय काढला. अरे बेकार भटका कर्णधार. मला कोण देणार पोरगी. पण समजा तुम्ही आपली मुलगी तुम्हाला दिली तर तुम्ही लग्न कराल? आज केली की मग लग्न करायला काय हरकत आहे. मग करी. अहो, पण राव कुठं आणि खाव काय आणि संसार कुठं करू. तुम्हाला जर कुणी जर जमीन दिली तर हा मग काय 7 एकर जमीन दिली आणि शिवाय राहायला घरी बांधून देणार. हाय बरं ठीक आहे. अजून 1 लाख रुपये हुंडा म्हणून देणार. 1 लाख रुपये हुंडा. फुकाच्या धक्क्यात मेला बिला की काय? चमनराव, हो कडकराम उठा, आम्ही उठवतो तुम्हाला. हो मी कुठं आहे. हो सध्या तरी जमिनीवरती जात, पण लवकरच लग्न करून या महालात राहायला येणार आहात. हो पण एवढा गरज असा दयावर सासरा आहे कोण. हो मी आहे, मी माझी मुलगी तुम्हाला देणार हो आहे. काय सांगता आपली. हो असा साधा सगळ्यांना भेटला पाहिजे. 1 लाख हुंडा 5 एकर जमीन राहायला घर दिलं कोण लग्न करणार नाही. अहो धन्य हो सासरी बुवा धन्य हो. कल्याण असो जावई बापू. चला उठा बरं जावा, मी पण जातो लग्नाच्या तयारीला लागतो. बरं झालं आता मस्त असं लग्न विग्न करून येतो. पाचशे 1000 1500 2000 2500 3000 3.5 हो पुढं 4 5 सर्व घेऊन आला. आज काय तो हरामखोर रामराव 420. होय सावकार, हाच तो हरामखोर. यानेच आपल्या धान्याच्या कोठारातील 10 पोती काल वाढच्या बाजारात नेऊन विकले. सावकार सावकार आता चूक झाली. एक वेळ क्षमा करा सावकार. सावकार दुरो चांडा, तुझ्या पापी हाताने माझ्या पायाला स्पर्श करू नकोस. सावकार चौकीत बंद केलं तर मी बेभूल पण. परवा माझ्या पोरीचं लग्न आहे. पोरीचं लग्न मोठं सावकार. अरे विकारड्या, पण चोरी पकडली गेली तर सावकार आपला कंबरडा मोडेल याची थोडीशी पण जाणीव झाली नाही तुला? सावकार मी तुमच्याकडे कर्ज मागितलं होतं परत ते तुम्ही दिलं नाही सावकार. अरे भिकारड्या, तुझ्याकडे होतच काय कर्ज द्यायला. मी कशावर देणार होतो तुला कर्ज. खरंच सावकार माझी शेत जमीन राहतं घर सर्व काही तुमच्याकडे गहाण आहे. त्या 2 पोरींच्या लग्नात सगळं काही गहाण ठेवलं. 3ऱ्या पोरीच्या लग्नात माझं काही सुद्धा उरलं नाही सावकार. अरे पोरीचं लग्न करायला जमत नाही तर तिला उचलायचं आणि विहिरीत ढकलायचंस. आता कसं अगदी बरोबर बोला सावकार. सावकार अरे मुलींची लग्न करायला झेपत नाही तर त्यांना जन्म कशात देतात. मूर्खानो, मुलींना जेव्हा जन्म देतात तेव्हा नाळ कापतात त्यावेळेस वेळेस त्यांच्या मानेला नख जर लावलं असतं तर आजची वेळ आली नसती. मूर्खा. सावकार तीच चूक मला आयुष्यभर नाही. तसं केलं असतं तर पोरीच्या लग्नासाठी 10 पोती चोरून माझ्या बाजारात विकला नसतं सावकार. याची शिक्षा तर मी तुला देणारच आहे. चमन, याला चौकीत बंद कर. सावकार 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 दया करा. एक वेळ मोठ्या मनाने क्षमा करा सावकार. वारे वा. आधी पाप करा आणि नंतर माफ करा म्हणून टाहो फोडा.
माझ्याकडे मोठं मन नाही. माझ्याकडे मन आहे ते फक्त आणि फक्त पैशाचं. कसं अगदी बरोबर. सावकार आता चूक झाली सावकार. पुन्हा असं नाही करणार सावकार. असं केलं तर माझ्या पोरीचं आयुष्य बर्बाद होईल सावकार. ठीक आहे, ठीक आहे. चमन त्याला बंद करून तुझा बाप धर्मा. धर्म अरे कर्मा. अरे कर्मच उभं राहिले तुझं. बऱ्या माणसा उचलतो चाबूक. चमन चाबू आणि बोट सावकाराची पाठ. अरे प्रत्यक्ष काळाप्रमाणे तुझ्या पाठीशी उभा आहे. उचलतो चाबू आणि बोट त्या काम पिपासू माणसाची पाठ. धर्मा पण मला पण काय तुला सावकारावर चाबू उचलायची हिंमतच नाही. अरे तुझ्या अडीअडचणीला उपयोगी न पडणाऱ्या आणि कर्जाच्या तराजूत व्याज तोडणाऱ्या सावकाराची चिड येत नाही का तुला? तुझ्या मुलीशी सुखशयेची मागणी केली याने, तू ती नाकारलीस म्हणून तुझी चांबडी लोळवली आणि तू गरिबीच्या दुबळेपणाने हात गाळून षंढासारखा उभा आहेस. रामराव उचल तो चाबूक, नाही तर तुझ्याच गरिबीचं लाचार मी या चाबकाने फोडून काढेल. उचल. नको 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 नको. अरे नको, एक वेळ क्षमा कर मला. एक वेळ क्षमा. नको नको आज नको. शेतकरी तुकडा होता, तोही क्षमा मागत होता तुझी. तू केली क्षमा? नको. माफ कर मला. तुझ्या मुलीचं मी लग्न करून देतो. पाहिजे तेवढा पैसा देतो. माफ कर. नको सावकार, तू पैसा देऊ नकोस. या रामरावाच्या मुलीचं लग्न मी करून देणार आहे, तुझ्याच पैशानं. तुझी तिजोरी फोडून. अरे अरे माझी तिजोरी. नको नको. तुझी तिजोरी? तू कुठे गेला काम करायला? अरे गरीब शेतकऱ्यांची उभी पिकं कालियाकडून कापून घेतलीस आणि त्यांच्या पैशाने श्रीमंत झालायस तू. रामराव याच्याकडे लक्ष दे. जरा उठायचा प्रयत्न केला तर या चापकानं फोडून काढायला मी याची दौलत घेऊन येतो. नको नको नको. बापाची कमाल हवाई सावकार. सावकाराची तिजोरी भरली. नको त्याच वेळेच्या बापाची राजधानी भरले. ये ना. आणि पोरगी आली ना तुला. एक रात्र सगळ्यामध्ये गणगणी होता माझ्यावर. इतकाही मारू नकोस की मरेल तू. जिवंत राहू दे त्याला. जिवंत राहू दे आपली रिकामी तिजोरी बघायला. अरे अरे माझी तिजोरी. अरे तुझी तिजोरी. अरे कुठे काम करायला गेला होता? गरीब शेतकऱ्यांना कर्ज देऊन त्याच्या जमिनी केल्या, त्यांना कर्जबाजारी केलं, त्यांच्या आया बहिणींची इज्जत लुटली. अरे एवढी पापं करून तू दौल्याचा दौलतराम झालास. आज परत तुला दौलतरामाचा दौल्या करून जात आहे. नको नको असं करू नकोस. अरे अरे मी पूर्ण बरबाद होईल. नको नको असं नको काय करू. दूर हो भावना. नको. मी तुझी ही तिजोरी सर्व गरिबांना वाटणार आहे आणि त्याच पुण्यानं तू जिवंत आहेस. लक्षात ठेव. पण तुझ्या पुत्राचा कार्याचा मात्र नायनाट करणार आहे मी. भावनरावाचा खून करून तो नाहक माझ्या वाटेआड आलाय. त्याचा खून मी नक्की करणार आहे आणि ही तुझी तिजोरी गरीब जनतेमध्ये वाटणार आहे. चल चल रामराव. नको माझी धंदा. अरे 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 पकडा ना. पकडा. अरे पकडा ना त्याला. धर्मा. धर्मा. अरे माझी धनदौलत मी चोरली. शेतकऱ्यांची धनदौलत मी चोरली. शेतकऱ्यांची इज्जत. धर्म पुण्यात होणार. धर्म करणार सगळ्यांना. माझी संपत्ती वाटणार. असं काय करताय? दौलत कोण दौलत? आता दौलतीत राम राहिला नाही. तो फक्त मंदिरात. दौलतराम कधीच संपला. मी चोरली शेतकऱ्यांची धरणी काढण्या सीता तिच्या रामराज्यातून आणि बंद केली लंकेच्या तिजोरीत. धर्मा आला हनुमंताच्या रूपाने आणि त्याने सगळी तिजोरी रूपी लंका जाळली. आता दौलतरामातला राम राहिला नाही आणि रामातला रावण सुद्धा निघून गेला. दौलतराम आता राम नाही राहिला रे. नाही राहिला. एवढा झालं की काय हे सावकार? सावकार असं काय करायला लागलाय तुम्ही सावकार? अरे सावकार म्हणजे तू कोण? मी चमन.
तू चमन मग मी गोटा धर्माने केला माझा तुळतुळीत गोटा नातीला गोटा सांगतोय कसा वाल्याचा वाल्मिकी हो अरे होय बाबा कोण बाबा मारतोय बाबा मी कालिया कालिया अब तेरा क्या होगा कालिया हाँ? बाबा असे का करताय अरे काही क्षमा टाकूने तिजोरीवर दरोडा घातला पापाची म्हणून सारी कमाई लुटली आणि तो आता या गोर गरीब जनतेमध्ये वाटणार आहे म्हणून धर्मा कालियाच्या शेपटीवर पाय दिलास तू आता हा कालिया तुला दंश केल्याशिवाय राहणार नाही आमची संपत्ती लुटून तू धर्मात पावणार आहेस काय मी तीच संपत्ती गरिबांच्या घरातून लुटून माझ्या तिजोरा भरणार आहे शेतकऱ्यांची उभी पिकं कापून जाळून भस्म करणार आहे मी वाह! तुझा हा हार्ड वैरी तुझ्याशी सामना करायला कालिया डाकू म्हणून उद्या देणार आहे आणि तू डाकू होणार हा जवान व्हावाच लागेल मला डाकू कारण तो धर्मा मला मारण्यासाठी अवरात्र भटकतोय त्याला मारण्यासाठी मला डाकू व्हावं लागेल जवान चाल येडा झाला पोरगा असा पागल झाला पोरा पोरा तू डाकूच होणार पोरा कालिया तू डाकूच होणार माझ्या पापानं तू पुरता वेळला गेला आहेस पोरा तू डाकू पोरा तू डाकू तू पाप कर मी भजन करतो जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी धर्मान लुटली तिजोरी धर्मानं खाली बसा हो गुडेकरांना खाली बसा खाली बसा माझ्या विरुद्ध सामना द्यायला उभा राहिलाय तू कसली कालियाची हो त्या कालियाचा दुर्लभी एक मी पूर्वीपासून ऐकून आहे हा पुण्याची मानं बाळगणारा त्या काळासाठी आणि हो त्याची कॅसेट बरोबर झाली त्याच्या सगळ्यांनी डोक्याला आणखीनच तू आता स्वतःच्या जीवाला संभाबा तू म्हणतोस एकेकाळाचा महाभयंकर डाकू संभाळे बोलतोय अरे कालियाला घाबरण्या इतका धर्मा तुला भ्याड वाटला की काय असे 100 कालिया मी माझ्या ताच्या खाली चिरून टाकेल मला तू तुझं काम कसं हाय बोलतोय जगेल असं वाटत नाही संभाबा तू जगणार आहे त्या कालियाचा शीर कापून तुझ्या पायाच्या हाणीपर्यंत तरी तू जगणार आहे नाही पुरा मला आता असं वाटत नाहीये मी फारका जगेन पण मरता मरता तुला एक रहस्य सांगायचं आहे. रहस्य कसलं रहस्य तुझं रहस्य तुझ्या जीवनाचं रहस्य पुरा तुला मी सांगितलं तू माझा मुलगा नाही तू माझा मानलेला मुलगा लहानपणीच तू मला जंगलच्या वाटेवर सापडला होतास होय कुणाच्या तरी अनैतिक संबंधातून जन्मलेला पोर मी माझ्या मायबापानं मला कोल्ह्या लांडग्यांचं भक्ष्य म्हणून जंगलात सोडलं आणि तू मला तिथून उचललंस जगवलंस वाढवलंस मोठं केलंस मला पुरा आज मी तुला तुझ्या जन्मतारीखीची छत्तीला सांगणार आहे सांग बाबा सांग संबाबा कोण आहे माझा बाप
सांगतो पोरा, कधीतरी तुला हे सत्य सांगायचं. जर न सांगता मी गेलो तर तुझ्याशी प्रकार केलंस की नाही. मी तुला सांगितलं होतं की मी जत्रेतून इनामदाराच्या होळीला पळवले. मी त्याच वेळेला इनामदाराच्या होळी बरोबर तुला हा धर्मा, तू ओरडू नयेस म्हणून मी तुला खांद्यावर घेतलं. लोकांना जागा करू नयेस म्हणून तुला घेतलं. मला तुला पळवायचं नव्हतं, पण कोणत्या प्रेरणेनं, कोणत्या अद्भुत शक्तीनं मी तुला खांद्यावर घेतलं ते माझं पोरा. पुढे मी तुला वाढवला आणि ज्या पोरीला भवानरावाच्या तमाशात नाचण्यासाठी पोरा, मी तुझा अक्षम्य अपराध केलाय रे. आणि या अपराधाची शिक्षा म्हणून माझ्या नरडीचा पोट नाही संभाबा. अरे माझा जन्मदाता कोणीही असो, माझा खरे जन्मदाता तर तू आहेस. अरे माझे हे हात जे बळकट झाले ते फक्त तुझ्यामुळे. आणि हे हात तुझ्या नरडीचा घोट घेतील. नाही संभाबा. अरे तू मला ज्या अर्थी पळवलंस त्याच्या मागे नक्की काहीतरी ईश्वरी संकेत असावा. कदाचित माझ्या हातून या सेठ सावकारांची जुनी सत्ता उलटून टाकायची असेल म्हणून हे झालं असेल. पोरा, कुठे शिकलास रे हे तू तत्वज्ञान? खरंच खूप मोठं म्हणाय रे तुझं. खरं सांगू, आता मला खरंच असं वाटतंय की तुला कळवून मी महापाप केलंय. आज तू सदन शेतकरी म्हणून नावारूपाला आला असतास. लोकांनी तुला धर्मात्मा म्हणून पूजलं असतं. देव म्हणून तुझी घरोघरी पूजा झाली असती. ज्योतिबाच्या नेत्रातील ज्योती तुझं कौतुक पाहून सुटावल्या असत्या. पण संभाबा, अरे मी डाकू असलो तरी लोक मला डाकू धर्मात्मा म्हणूनच ओळखतायत. संभाबा, काय खबर? शिपायांचा हमला वगैरे आला की काय? कालियाने आपल्या घराला वेढा दिलाय. कालिया, आज तू स्वतःचं मरण घेऊनच माझ्या गुहेत आला आहेस. आज मी तुला जिवंत सोडत नाही बघ. सजा, चल. संभाबा तू आजारी आहेस, मी बघतो. कार्याचा निपात करायला मी समर्थ आहे. अरे धर्मा, खरा डाकू या वेळेला खाटेवर पडून मरण इच्छित नाही, तर शत्रूशी लढता लढता 2 हात करत आलेलं वीर मरणच त्याच्यासाठी लाख मोलाचं असतं. चल सजा, येतो. संभाबा नको, तू नको जाऊ. मी कार्याला बघतो. धर्मा, अरे मी आजही तुमच्या टोळीचा सरदार आहे. आजही माझा हुकूम चालतोय इथे. मी कालियाचा निपात करणारच. चल सरजा, हो बाजूला. कालिया, तुला गाडायला तुझा हा संभा येतोय. जय भवानी, जय भवानी. परमेश्वर, हे सत्य आहे रे परमेश्वर, हे सत्य आहे. नियती सारखा दुसरा कोणताही मोठा न्यायाधीश नाही रे परमेश्वरा. दुसरा कोणताही मोठा न्यायाधीश नाही रे. रंका सोवा राव, ही नियती त्याला सोडत नाही. हातून घडलेल्या कुकर्माची शिक्षा त्याला या जन्मात मिळते रे परमेश्वरा. त्याला या जन्मात मिळते. माझ्या हे हातून असंच कुकर्म घडलं. मला ही शिक्षा मिळाली रे परमेश्वर, मला ही शिक्षा मिळाली. कल्याणी माझी रक्ताची मुलगी असून सुद्धा स्वतःची आबरू वाचवण्यासाठी मी भर समाजासमोर तिला माझी दत्तक मुलगी म्हणून स्वीकारली. पण आमचं हे पिता पुत्रीचं पवित्र नातं
या समाजाला मान्य नाही रे परमेश्वरा. या समाजाला मान्य नाही. नको नको त्या शंका येतात आमच्यावर. खूप घाणेरडे आरोप होतात रे आमच्या. हे सहन होत नाही रे परमेश्वर. सहन होत नाही रे परमेश्वर. हातून घडलेल्या पापाची एवढी फार मोठी शिक्षा मला देशील असं वाटलं नव्हतं रे परमेश्वरा. असं वाटलं नव्हतं. परमेश्वरा माफ कर मला. माफ कर मला. सुंदरा अगं जमल्या तोही माफ कर मला. तोही माफ कर. इनामदार कोण तू? डाकू संभाला तू चांगलाच ओळखत असशील. ओळखतो मी त्याला. मग मी त्याचा मुलगा धर्मा. का? कशाला आलायस तू? आलो तुझ्या पश्चातापाची आग भडकवायला आणि माझ्या संतापाची आग शांत करायला. इनामदार, अरे संभाबाच्या मुलीला भर
ही सुंदरा कोण? कसं अगं कसं सांगू सांग इनामदार सांग. बाबा सांगा. नाही 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 या या इनामदाराला आपलं पाप सांगायला शरम वाटते कल्याणी. सुंदरा हे डाकू संभाची मुलगी. डाकू संभा हा त्यावेळेचा नामवंत फडमालक होता. सुंदरा त्याची मुलगी, ती त्याच्या तमाशात नाचत असे. पण हा तुझा बाप त्यावेळेचा रंगेल इनामदार सुंदराच्या सौंदर्यावर भाळला आणि यांच्या पापातून उभं राहिलं एक पाप. आणि ह्या इनामदाराला कळलं तेव्हा धर्म सांगू दे इनामदार, या धर्मानं तुला आचुडानं का फोडून काढलं ते तुझ्या मुलीला कळू दे. इनामदाराचा पापांकुर इनामदाराला बेसूर वाकुले दाखवू लागला. आणि एका मुलीचा बाप असलेला हा इनामदार बेबरूच्या भीतीनं घाबरला. आणि या इनामदाराने सुंदराला जिवंत जाळलं. हे खरं आहे? अगं खरं की खोटं ते ह्या इनामदाराचा रडत सांगतोय तुला. संभा सुरानं पेटून उठला आणि संभानं इनामदाराची लहान मुलगी पळवली आणि ती भवानरावाच्या तमाशात सोडली. हा इनामदार तुला सख्खा बाप आहे कल्याणी. काय सांगतोय धर्मा? होय कल्याणी, हा इनामदार तुझा सख्खा बाप आहे. अगं भवानरावाच्या तमाशात नाचणारी तू या इनामदाराच्या रक्ताची आहेस. पण याने सगळ्या गावकऱ्यांसमोर तुझा दत्तक मुलगी म्हणून स्वीकार केला. स्वतःची मुलगी म्हणून सांगायला याला शरम वाटली. का तो तू तमाशात नाचणारी नर्तिका होतीस ना, म्हणून. कळलं तुला हा इनामदार किती अन्याय आणि पशुपतीचा आहे तो. त्या धर्मानं याला आसुडानं फोडलं हे तूही कबूल करशील. ह्या धर्मा त्याच्याशी अन्यायाने वागला नाही हे तूही कबूल करशील. अगं जिथे अन्याय असतो तिथे हा धर्माचा आसूड कडाडतो. जिथे खून असतो तिथे धर्माची बंदूक कडाडते. येतो मी. थांब धर्मा, पुढे भीषण सत्य सांगून मला शांत जीवनात तुफान उठवले आहेस. मीही येते तुझ्या बरोबर. कल्याणी अगं एका डाकू बरोबर जातो हे तू. डाकू असला तरी लाख माणुसकी आहे त्याच्याकडे बाबा. आणि तुम्ही डाकूलाही लाजवाल असे ही कृत्य घडले आहे तुमच्या हातून. या अधर्मी वाड्यात तुमच्या सहवासात राहण्यापेक्षा डाकू सोबत त्याच्या घराघरातून राहणार अधिक समाधानी पडेल. चल धर्मा. कल्याणी अगं त्याच्या बरोबर जायचा जर तुझा निश्चय झाला असेल तर तुझ्या या अभागी बापावर एक उपकार करून टाक. त्या धर्माच्या बंदुकीनं माझा शेवट कर कल्याणी. नाही बाबा, शेवट कर. नाही. या एकटेपणाचा रितेपणा तुमचा तुम्हीच सोसला पाहिजे. चल धर्मा. बिरून गेला सुंदरा, फार मोठा अपराध घडला ग माझ्या हातून. समजास तूही माफ कर मला, तूही माफ. जैसे जाते कर्म तैसे